उन्हाळा म्हटलं की आपण कैरीचे वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतो. त्याचप्रमाणे आज आपण इथे एक चवदार आणि चटकदार असा पदार्थ पाहणार आहोत. चला पाहूयात रेसिपी. त्यासाठी इथे मी कच्ची कैरी घेतली आहे. सर्व कैरी मी चिरून घेतली. त्यानंतर गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये थोडे तेल ॲड केले आणि तडक्यासाठी इथे मी मोहरी आणि बडीशेपचा वापर केला आहे. त्याप्रमाणे तुम्ही इथे तडका देऊन घ्या. तडका दिल्यानंतर त्यामध्ये सर्व चिरून ठेवलेली कैरी ॲड करायची आणि सर्व मिक्स करून घ्या. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, मिरची आणि साखर ॲड करायचे आहे. त्यानंतर कढईवर झाकण ठेवून ही सर्व कैरी शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवल्यामुळे कैरीला पाणी सुटते, त्यामुळे ही कैरी पाणी सर्व आटवेपर्यंत शिजवून घ्या. त्यातले पाणी सर्व कमी झाले की ती थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवा.